शेतकऱ्यांच्या विकासासाठी एकच चॅनल सबस्क्राइब करा, शेतकरी सुपरस्टार. याचा वेगळा विषय तरी आपल्याला विद्यार्थ्यावर बोलणंच आहे, कारण विद्यार्थीच या देशाला, या हिंदू राष्ट्राला घडवणारे मिस्त्री. पुण्यात MPSCच्या विद्यार्थ्याचं आंदोलन चालू आहे. आता तुम्हाला म्हणतात हे शेतकरी न्याला काय गोदडं कळतं, गांजर कळतं, पण मी पण एक IIT NIT पोरायचा बाप आहे. आणि MPSC चे मुलं आता भानगड काय, जर MPSCचे 20 ते 22 हजार विद्यार्थी अपात्र, तर हे सरकार पण होणार अपात्र होणार. कारण जिथं शासन नसतं तिथं प्रशासन असतं. म्हणजे या सरकारच्या वरचं कोण झालं? प्रशासन. आणि MPSCचे विद्यार्थी काय बनतात? प्रशासक. मी विद्यार्थ्यांना हेच सांगतो, जे तुम्ही हताश अजिबात होऊ नका. उद्या बिनधास्त जे पात्र आहे ते परीक्षा द्या, आणि जे अपात्र केले ते पण पात्र होणार. महाराष्ट्राची जनतेसोबत आम्ही तुमच्या सोबत आहोत. सरकारचा नालायकपणा असा आहे, यायनं आता अतिवृष्टीमुळं परीक्षा लांबल्या ती गोष्ट एक साहजिक आहे. पण मग निवडणुका घेतल्या. निवडणुका कशासाठी घेतात? हे दुकानात गिराईक कशासाठी जातं? दुकानदाराला नफा देण्यासाठी नाही, तिथून माल आणण्यासाठी. हे माल आणण्यासाठी जातं, दुकानदार नफा घेण्यासाठी बसेल असतं. जीवावर कृपा होत नाही. म्हणून यायचे हे जे मंत्री संत्री आहेत ना, राजकारणी, हे आपलं भलं करायसाठी राजकारणात उतरत नाही, तर यांच्या 10 पिढ्या सुखानं बसून खातील याच्यासाठी दुकानं मांडले आहे. 500 कोटी लगाव, 50,000 कोटी कमाव, एकच धंदा आहे. मग आता यायला हे आता पहिल्यानं, आता हे जे नगरपालिकेच्या जे नगर लुटायचे होते, यायला मोठमोठे नगर, गाव नाही, नगर लुटायचे, इतका पैसा उधळला. अरे 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 अरे, ट्रकच्या ट्रक. एका नगर अध्यक्षानं 10-15 कोटी रुपये खर्च केले साधारण गावात, आमच्या लोणार सारख्या. म्हणजे ही यायला फक्त काय करायचं, पण यायला माहीत नाही. मुलं कोण आहेत? देशाचे मिस्त्री. एका कवीनं म्हटलेलं आहे की या लाडक्या मुलांनो, अतिशय सुंदर आहे. एक दो वर्ड लाईन गाऊन दाखवतो. या लाडक्या मुलांनो, तुम्ही मला दारा, नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. या लाडक्या मुलांनो, तुम्ही मला नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. तुम्ही जे आंदोलन केलं, या कार्यक्रमातून मी संदेश देतो की तुम्ही जे आंदोलन केलं ते खाली जाणार नाही. जे पात्र आहेत ते उद्या बिनधास्त शांततेने परीक्षा द्या. आणि जे अपात्र, आता याच्यामुळं काय झालं, 41, मला वाटतं 35 ते 41 वरती परीक्षा द्यायला जमत नाही MPSCची. मग यायच्या नाकारतेपणामुळं, यायच्या राज्य लुटायच्या कारभारपणामुळं परीक्षा लांबल्या. मग काही मुलं यायची मागणी, सांगतो आंदोलनात मुलाची काय होती तर, की बुवा जे मुलं थोडं वयाच्या बाहेर कसे गेले, कोणते 2 महिने, कोणते 15 दिवस, कोणते 10 दिवस, कोणते 4-5 महिने, जेवढ्या परीक्षा लेट केल्या तेवढे वयाच्या थोड्या अटीच्या बाहेर गेले, म्हणजे 41च्या वर गेले. मुलाचं म्हणणं हेच आहे की आम्हाला थोडं ते नवीन GR काढा आणि पात्र करा. कारण त्या लेकरानं 4-4, 5-5 वर्ष रात दिवस मायबापाची परिस्थिती, बाप शेतात काम करताना पाहून, आई घरात काम करताना पाहून, भाऊ मजुरीला गेलेला असताना पाहून, बहीण लग्नाची राहिलेली असताना पाहून, परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून जागून अभ्यास केला. आणि हे नालायक सरकार, GR कायदा सगळ्या माणसासाठी आहे. कायद्यात बदल
थोडाफार करता येत असतो आणि विद्यार्थ्यासाठी केला पाहिजे. थोडा वयच म्हणजे जे विद्यार्थी अपात्र व्हायला लागले त्याच्यासाठी द्या ना तुम्ही. आणि मी सांगतो नक्की तो GR यांना द्यावाच लागेल, नाहीतर सरकार अपात्र ठरल्याशिवाय राहणार नाही. आणि पुढे तुम्हाला सांगतो, तुम्ही MPSC होऊन कोणी बाबू होईल, कोणी तलाठी होईल, कोणी तहसीलदार होईल, तुम्हाला होऊन काय तुम्ही पगारच देणार आई वडिलाच्या हातात. पण तुमच्या आई वडिलाला तुमच्या पगाराची पॅकेजची अपेक्षा अजिबात नसते. तुमच्या बापानं आणि परमेश्वरानं मिळून, तुमच्या आई वडिलांना परमेश्वरानं मिळून तुम्हाला जे शरीर दिलं त्याची तुमच्या पालकाला अपेक्षा असते की तुमचं शरीर सुखाचं पाहिजे. तुम्ही अधिकारी झाले नाही झाले तो भाग वेगळा, परंतु तुम्हाला जे पृथ्वीच्या किमतीचं शरीर दिलं त्याची अपेक्षा आई वडिलांना आहे. जे पोरं आत्महत्याचा विचार करतात, तुम्ही कमवून किती कमवणार? 100 कोटी 200 कोटी, पण तुमच्या किडन्या 2000 कोटीचे आहे, तुमचे वाल 5000 कोटीचे, तुमचं लिव्हर 10,000 कोटीचे, तुमचं हार्ट 20,000 कोटीचं आहे आणि तुमचं शरीर पृथ्वीच्या किमतीचं आहे. म्हणून तुमच्या आई वडिलाला तुमच्या शरीराची गरज असते, तुमच्या पॅकेजचं नाही. आणि मी सांगतो ना, मी पण 4-2 वर्षानं वडील असेल तुमच्यापेक्षा, माझं आता रनिंग 45 आहे, पण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही अपात्र झालेच नाही. जरी जरांगे पाटील पुण्यात गेले असतील मुख्यमंत्रीसाठी, CM आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आता ते महापौर महानगरपालिका लुटायच्या नांदात आहेत, त्याला काही घेणं देणं नाही. आणि ते म्हणे मी पोरायला वाऱ्यावर सोडणार नाही. आता तुमचेच पोर वाऱ्यात आहेत, हवेत आहे सध्या, तुमच्या हातचे नाही. तुम्ही महाराष्ट्रातल्या पोराचा काय विचार करणार? तुम्हाला फक्त सरकारला एकच हाक आहे, तुम्हाला सांगतो, तुम्ही जे नगर लुटून 10 पिढ्यासाठी कमवता, आज हे जर 20,000 22,000 पोरायच्या परिस्थिती म्हणजे आयुष्यातून जर उठले तर ते आतंकवादी बनल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या पुढच्या पिढीला खाऊ देणार नाही. तुम्हाला सांगतो, मुंबईत अशी अवस्था आहे, मोठ्या शहरात एका बाजूला 100 मजली इमारत आणि एका बाजूला झोपडपट्टी आणि फक्त रस्ता मधात आडवा असतो. कोणीतरी मला वाटतं नाना पाटेकरनं कोण म्हणलं की त्या झोपडपट्टीतून त्या बिल्डिंगीत जायला उशीर नसतो आणि परिस्थिती सगळ्याचा गुरु आहे. तुम्ही जर गुलाबजामुन बासुंदी आमकं ढमकं समोसा इडली डोसा खात असाल आणि त्याला जर खायला नसेल तर तुमच्या दुलडीतली भाकर नेण्याची ताकद त्यांच्यात परमेश्वर देतो. कारण जीवावर जीव जगतो. सरकारला पुन्हा विनंती आहे, मी एक शेतकरी आहे, मी काही लय मोठा शिकेल सवरेल नाही, मी पण 4 लेकराचा बाप आहे, मला 2 भाषा आहे, माझी पण भाषी UPSCची तयारी करते. मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला GR काढावाच लागेल. तुम्हाला पळापळी करून तुमचं एक डोकं, माझे आवडते योगी मोदी हे नेते, पण हे जे म्हातारा आहे ना आपलं, हे शेतकऱ्यावर आणि विद्यार्थ्यावर लक्षच द्यायला नाही लागलं. मग साठी नाटी झाली. ये मन की बात सबकी सुनते हैं. मोदी जी कहते हैं भैया और बहनों, मैं तुम्हारे मन की बात सुनता हूँ, लेकिन किसानों की और स्टूडेंट की मन की बात आप मोदी जी नहीं सुन रहे हैं. आणि महाराष्ट्र शासन पण त्याच्या मार्गावर चाललं. म्हणून विनंती आहे की देशाचेच नाही तर या हिंदू राष्ट्राचे मिस्त्री शिल्पकार ही मुलं आहे, त्यांना आयुष्यातून उठवू नका. एवढंच माझ्या या कार्यक्रमात सांगणं आहे. धन्यवाद.